नमस्कार. गुळवेल किंवा गिलोय किंवा काही जण तिला अमृता असंही म्हणतात. तर ही वनस्पती खरंच एक चमत्कारी औषध आहे की याबद्दल जरा जास्तच बोललं जातंय? चला आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. बघा, इथेच तर खरी गंमत आहे. एका बाजूला आहे हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा, जी गुळवेलला चक्क अमरत्वाचं अमृत मानते, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं आधुनिक विज्ञान, जे प्रत्येक दाव्याला प्रयोगशाळेत नेऊन तपासतं, पारखून घेतं. आपल्या पारंपरिक औषध पद्धतीत म्हणजे आयुर्वेदात या वनस्पतीला प्रचंड मान आहे, एक पवित्र स्थान आहे. यामागे एक पौराणिक कथा आहे. असं म्हणतात की देवांनी अमृताची वर्षा करून वानरांना पुन्हा जिवंत केलं होतं, आणि जिथे जिथे ते अमृताचे थेंब जमिनीवर पडले तिथेही गुळवेलची वेल उगवली. म्हणूनच तर तिला इतकं महत्त्व दिलं जातं. ठीक आहे, तर या प्राचीन कथांमधून आता आपण थेट विज्ञानाच्या जगात जाऊया आणि बघूया की ही वनस्पती नक्की आहे तरी काय. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर या वनस्पतीचं नाव आहे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया. ही एक मोठी वेल आहे जी आपल्या भारतीय उपखंडात सहज आढळते आणि तिच्या औषधी गुणधर्मांसाठी खास ओळखली जाते. आता या वेलीचे दोन भाग खूप महत्त्वाचे आहेत. एक तर तिची ही हृदयाच्या आकाराची पानं, ज्यांची काही ठिकाणी भाजीसुद्धा करतात, आणि दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तिचं खोड. याच खोडाचा वापर आयुर्वेदिक औषधं बनवण्यासाठी सर्रास केला जातो. मग या खोडात असं आहे तरी काय? तर शास्त्रज्ञांनी यातून काही विशिष्ट रसायनं वेगळी काढली आहेत. त्यांना बायोॲक्टिव्ह कंपाऊंड्स असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हेच ते सक्रिय घटक आहेत जे या वनस्पतीला तिचे औषधी गुणधर्म देतात. अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स ही सगळी त्यांचीच नावं आहेत. आणि ही तपासणी अगदी आण्विक पातळीपर्यंत म्हणजे मॉलिक्युलर लेव्हलपर्यंत पोचलीये. इथे आपण पाहू शकतो की कसं पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक रसायनशास्त्र एकत्र येत आहेत. हेच ते रेणू आहेत जे या वनस्पतीला तिची ताकद देतात. चला आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, जिथे हे जे काही पारंपरिक दावे आहेत त्यांना वैज्ञानिक कसोटीवर तपासलं जातं. एका वैज्ञानिक अभ्यासात काय केलं गेलं तर गुळवेलच्या दोन पारंपरिक आयुर्वेदिक प्रकारांची तुलना केली. एक आहे सत्व म्हणजे TCS आणि दुसरा आहे घन म्हणजे TCG. इथे बघा, त्यांचा रंग, स्वरूप आणि चवसुद्धा किती वेगळी आहे. ही चाचणी कशी केली जाते हे समजून घेऊया. ही एक खूप सोपी पण प्रभावी पद्धत आहे. एका डिशमध्ये बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू घेतले जातात. त्यात छोटे खड्डे करून गुळवेलचा अर्क टाकला जातो आणि मग फक्त हे बघितलं जातं की तो अर्क त्या जीवाणूंची वाढ किती थांबवतो. आणि हा बघा परिणाम. जिथे गुळवेलचा अर्क टाकलाय त्याच्या आजूबाजूला एक स्पष्ट वर्तुळ तयार झालंय. यालाच झोन ऑफ इनिबिशन म्हणतात. याचा अर्थ ह्या वर्तुळात कोलाई नावाचे जीवाणू वाढू शकलेले नाहीयेत. म्हणजे प्रयोग यशस्वी झाला. तर मग या चाचणीचे आकडे काय सांगतात? इथे बघा, सत्व म्हणजे TCS त्याने 11 मिलीमीटरचा झोन दाखवला, तर घन म्हणजे TCG त्याने 10 मिलीमीटरचा. आता नेहमीच्या अँटीबायोटिक म्हणजे अँपिसिलिनची तुलना केली तर त्याचा झोन होता 13.5 मिलीमीटर. म्हणजे गुळवेल अँटीबायोटिक इतकं प्रभावी नसलं तरी त्याचा परिणाम नक्कीच आहे, आणि त्यातही सत्व थोडंसं जास्त प्रभावी ठरलं. पण थांबा, गुळवेलचे फायदे फक्त जीवाणूविरोधी नाहीत. इतर संशोधनांमधून असंही समोर आलंय की ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतं, लिव्हरच्या आरोग्यासाठी चांगलं आहे आणि आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी सुद्धा मदत करू शकतं. पण प्रत्येक कथेला एक दुसरी बाजू असते, आणि आता आपण त्या बाजूकडे वळणार आहोत. अशी बाजू ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, ती म्हणजे धोके आणि दुष्परिणाम. इथे खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. ज्याला आपण अमृत म्हणतोय ते खरंच नेहमीच सगळ्यांसाठी सुरक्षित असतं का? जर गुळवेलचं सेवन जास्त प्रमाणात झालं तर काही दुष्परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, रक्तातील साखर धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ शकते, बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो, आणि ज्यांना ऑटोइम्यून आजार आहेत त्यांची समस्या तर आणखी वाढू शकते. आणि हा एक गंभीर इशारा आहे. एका संशोधनात असं आढळलंय की कोविड महामारीच्या काळात गुळवेल घेतलेल्या काही रुग्णांमध्ये लिव्हरला म्हणजे यकृताला गंभीर इजा झाली, विशेषतः त्या रुग्णांमध्ये ज्यांना आधीपासूनच काहीतरी आरोग्य समस्या होती. तर मग ह्या सगळ्या माहितीवरून निष्कर्ष काय काढायचा? गुळवेल एक अतिशयोक्ती आहे, एक आशेचा किरण आहे, की मग यात काही धोकासुद्धा आहे? या संपूर्ण विश्लेषणाचं सार आपण इथे पाहू शकतो. एका बाजूला गुळवेल खरंच एक शक्तिशाली औषधी वनस्पती आहे ज्याला विज्ञानाचाही पाठिंबा मिळतोय. पण दुसऱ्या बाजूला हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की हा काही जादूचा उपाय नाही.
याचं सेवन करताना विशेषतः जर काही आरोग्य समस्या असतील तर सावधगिरी बाळगणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो विचार करायला लावतो. जेव्हा हजारो वर्षांचं पारंपरिक ज्ञान आणि आजचं आधुनिक विज्ञान समोरासमोर येतात तेव्हा या दोघांमध्ये योग्य संतुलन कसं साधायचं?